नमस्कार मित्रांनो, संसदेच्या कामकाजाबद्दल आपण आता प्रत्यक्ष पाहायला सुरुवात करणार आहोत. प्रत्यक्षात कसं कामकाज चालतं ते. ओके, पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे प्रश्नोत्तराचा तास. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात क्वेश्चन अवर. प्रश्नोत्तराचा तास त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, क्वेश्चन अवर. हा संसदेच्या कामकाजातला पहिला तास असतो आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नोत्तरांसाठी वापरला जातो. आता पहिला तास हे जनरल स्टेटमेंट झालं. आपण पुढे बघणार आहोत की राज्यसभेमध्ये आता थोडंसं शिफ्ट झालेलं आहे, पण ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाच्या राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नोत्तरांसाठी हा वापरला जातो. ओके, या तासाला संसद सदस्य मंत्र्यांना म्हणजे सरकारला, बघा समजा कुठलाही प्रश्न असेल, एखादा प्रश्न लॉ अँड ऑर्डरचा असेल म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा असेल, तर तो विचारलेला असतो गृहमंत्र्यांना. परंतु गृहमंत्री हे अल्टिमेटली सरकारचं प्रतिनिधित्व करत असतात, त्याच्यामुळे तो प्रश्न विचारलेला असतो सरकारला. ओके, सो त्या मंत्र्यांना म्हणजे सरकारला सार्वजनिक महत्त्वाच्या म्हणजे पब्लिकच्या दृष्टीने इम्पॉर्टंट, ओके, पब्लिकच्या दृष्टीने इम्पॉर्टंट, असा पर्सनल याचा प्रश्न विचारू शकत नाही. तो पब्लिकच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असला पाहिजे, ज्वलंत असला पाहिजे, अर्जंट असला पाहिजे, इम्पॉर्टंट असला पाहिजे आणि जनतेशी आणि देशाशी संबंधित. तर असे प्रश्न हे संसद सदस्य मंत्र्यांना म्हणजे सरकारला विचारतात आणि सरकार त्यांना उत्तर देतं. संसदेच्या कामकाजातील हा सगळ्यात जिवंत, लाईव्हली असं समजलं जातं. कारण काय? कारण तो करंट म्हणजे सद्यस्थितीत असणाऱ्या महत्त्वाच्या, इम्पॉर्टंट, ज्वलंत आणि पब्लिकशी रिलेटेड इश्यूंशी संबंधित प्रश्न या तासामध्ये विचारले जातात आणि म्हणून तो अतिशय जिवंत समजला जातो. हा तास प्रश्नोत्तर. याला पल्स ऑफ नेशन असंही म्हणतात. पल्स म्हणजे काय? आपली नाडी, ठोके, हृदयाचे ठोके. पल्स म्हणजे काय? जिवंत असण्याचं लक्षण. तर पल्स ऑफ द नेशन का? याचं कारण म्हणजे की आत्ता या घडीला देशामध्ये काय चाललेलं आहे याच्याशी संबंधित नॉर्मली ते प्रश्न असतात, म्हणून या प्रश्नोत्तराच्या तासाला पल्स ऑफ नेशन असंही म्हणतात. सुरुवातीला म्हणजे 1952 मध्ये पहिली लोकसभा, आपली माहिती आहे आपल्याला, 1952 मध्ये अस्तित्वात आली होती. पहिली लोकसभा इन द सेन्स लोकसभेच्या निवडणुका होऊन अस्तित्वात आलेली लोकसभा. त्याच्या आधी जे होतं ते प्रोव्हिजनल पार्लमेंट होतं, ती घटना समितीच पार्लमेंट म्हणून काम करत होते. सो 1952 मध्ये जेव्हा पहिल्यांदा सुरुवातीला प्रश्नोत्तरांच्या तासाबाबतीत संसदेच्या कामकाज नियमांमध्ये स्पष्ट उल्लेख नव्हता. म्हणजे 52 मध्ये ज्यावेळी प्रत्यक्षात लोकसभेचं कामकाज सुरू झालं त्यावेळी असा काही नियमांमध्ये वगैरे कुठे प्रश्नोत्तरांचा तास असा कुठेही उल्लेख नव्हता. पण हळूहळू त्याचा समावेश होत गेला, कारण कुठेतरी राष्ट्रीय महत्त्वाचे प्रश्न उद्भवत गेले. ते कसे विचारायचे, विचारण्याची संधी मिळाली पाहिजे, कधी विचारायचे, मग सुरुवातीलाच विचारायचे, असं करत करत त्याची एक हे बनत गेली, काय परंपरा बनत गेली. सुरुवातीचा काही काळ आठवड्यातनं 2-3 दिवस प्रश्नोत्तरांचा तास असे. 1964 पासून प्रश्नोत्तरांच्या तासाला दररोजच्या कामकाजात स्थान देण्यात आलं. ओके, कधी? 1964 पासून. म्हणजे 52 पासूनच हळूहळू सुरू झाला होता पायंडा प्रश्न विचारण्याचा. 64 पासून मात्र दररोज प्रश्नोत्तराच्या तासासाठी वेळ राखीव ठेवण्यात आला. पूर्वी लोकसभा आणि राज्यसभा अशा दोघांमध्ये प्रश्नोत्तराचा तास हा 11 ते 12 म्हणजे कामकाजाचा पहिला तास होता. आता जे म्हटलं, इनफॅक्ट टेलिग्राम चॅनलवर मी हा एक प्रश्न पण सराव प्रश्न जे टाकतो त्याच्यामध्ये हा प्रश्न टाकलेला होता. त्याच्यामध्ये 4 विधानं होती वेगवेगळी. प्रश्नोत्तराच्या तासाबाबतीत खालीलपैकी योग्य विधान कोणतं? की दोन्ही सभागृहांमध्ये तो 11 ते 12 असतो, लोकसभेत 11 ते 12 आणि राज्यसभेत 12 ते 1 असतो, असे वेगवेगळे पर्याय होते. सो अगदी अलीकडच्या काळापर्यंत हा दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा दोघांमध्ये 11 ते 12 म्हणजे पहिला तास होता, कारण 11ला संसदेचं कामकाज सुरू होतं ॲक्च्युअल. ओके, सो पहिलाच तास असायचा प्रश्नोत्तराचा तास. मात्र 2014 पासून त्यावेळी उपराष्ट्रपती, आणि आपल्याला माहिती आहे की उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, बरोबर, ते हमीद अन्सारी होते. त्यांनी राज्यसभेतला प्रश्नोत्तराचा तास हा दुपारी 12 ते 1 असा केला, म्हणजे 11 ते 12 ऐवजी 12 ते 1 केला. ओके, लोकसभेतला प्रश्नोत्तराचा तास मात्र सध्या तरी 11 ते 12 असाच आहे.
म्हणजेच थोडक्यात काय की आत्ता या घडीला लोकसभेचा प्रश्नोत्तरांचा तास हा कधी असतो, सकाळी 11 ते 12 आणि राज्यसभेचा असतो 12 ते 1. ठीक आहे. त्यामुळे आता पहिलाच दोन्ही सभागृहांमध्ये कामकाजाचा पहिलाच तास प्रश्नोत्तराचा तास असतो असं म्हणता येणार नाही. लोकसभेमध्ये कामकाजाचा पहिला तास हा प्रश्नोत्तराचा तास असतो, राज्यसभे मात्र दुसरा तास म्हणजे 12 ते 1 हा प्रश्नोत्तराचा तास असतो. आणि याच्यामध्ये जर प्रश्न विचारायचा असेल क्वेश्चन आवरमध्ये, तर एखादा प्रश्न विचारण्यासाठी सदस्याला किमान 15 दिवस आधी नोटीस देणं आवश्यक असतं. पूर्वी हा कालावधी 11 ते 21 दिवस असतो, म्हणजे किमान 11 दिवसाची नोटीस किंवा 21 दिवसांची नोटीस, कमाल 21 दिवसांची नोटीस अशी पूर्वी प्रोव्हिजन होती लोकसभेच्या कामकाजाच्या नियमांमध्ये. आता मात्र एकच करण्यात आलेलं आहे की 15 दिवस. सो क्वेश्चन आवर म्हणजे प्रश्नोत्तराच्या तासामध्ये जर प्रश्न विचारायचा असेल तर किती दिवसांची नोटीस देणं आवश्यक आहे? 15 दिवसांची. आता प्रश्नोत्तराच्या तासामध्ये साधारणतः 4 प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे प्रश्नांची कॅटेगरी असते 4 प्रकारची. कोणती? आधी आपण फक्त नावं बघून घेऊ आणि मग एक एक बघू. पहिला म्हणजे तारांकित प्रश्न, याला स्टार्ड क्वेश्चन म्हणतात, म्हणजे स्टार मार्क असलेला क्वेश्चन. सो तारांकित, ताऱ्याचा मार्क असलेला. अतारांकित किंवा बिगर तारांकित याला अनस्टार्ड क्वेश्चन म्हणतात, की ज्याला स्टार नाही, बिगर तारांकित किंवा अतारांकित. तिसरा म्हणजे अल्पावधी किंवा अल्पसूचना प्रश्न. अल्प म्हणजे छोटा, कमी, ओके, थोडा. सो अल्पावधी किंवा अल्पसूचना म्हणजे काय? कमी कालावधी देऊन विचारला गेलेला प्रश्न, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात शॉर्ट नोटीस क्वेश्चन. ओके, म्हणजे शॉर्ट नोटीस म्हणजे कमी कालावधीचा नोटीस दिला गेलेला प्रश्न. आणि चौथा प्रकार आहे गैरसरकारी सदस्याला विचारलेला प्रश्न. गैरसरकारी सदस्याने नाही किंवा बिगर सरकारी म्हणजे प्रायव्हेट मेंबर. ओके, प्रायव्हेट मेंबर म्हणजे काय? की जो मंत्री नाही तो. तर गैरसरकारी सदस्याला विचारलेला प्रश्न म्हणजे क्वेश्चन टू अ प्रायव्हेट मेंबर. आता याचा अर्थ काय? नॉर्मली प्रश्न कोणाला विचारला जातो? नॉर्मली प्रश्न सरकारला विचारला जातो. सरकारला म्हणजेच काय? की ज्या विषयाशी संबंधित प्रश्न असेल तो विषय ज्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतं त्या मंत्र्याला विचारलेला प्रश्न. सो नॉर्मली प्रश्न हा मंत्र्यालाच विचारलेला असतो. पण जर एखादा प्रश्न गैरसरकारी म्हणजे मंत्री सोडून इतर कुठल्या सदस्याला विचारलेला असेल तर त्याला या पद्धतीने क्वेश्चन टू अ प्रायव्हेट मेंबर असं म्हटलं जातं. ओके, आता तारांकित प्रश्न म्हणजे काय? म्हणजे आता आपण या चारांचं थोडंसं डिटेल बघूया. तारांकित म्हणजे स्टार्ड क्वेश्चन. एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तोंडी देणं अपेक्षित असेल, म्हणजे लिखितमध्ये द्यायचं नाही, प्रश्न मी विचारलेला आहे, मंत्र्यांनी येऊन फक्त संसदेमध्ये तोंडीच त्याचं उत्तर द्यायचं असं अपेक्षित असेल त्या सदस्याला, प्रश्न विचारणाऱ्या सदस्याला, तर त्या सदस्य त्या प्रश्नाच्या पुढे स्टार म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ॲस्टेरिक मार्क त्यांना लावतात, प्रश्न विचारणारा सदस्य. ओके, म्हणजे काय? ॲस्टेरिक मार्क म्हणजे स्टार मार्क लावलं तर याचा अर्थ असा होतो की मला या प्रश्नाचं उत्तर तोंडी पाहिजे मंत्र्यांकडनं, लिखित स्वरूपात गरज नाही. मग तो स्टार मार्क केलेला असतो म्हणून त्याला स्टार्ड क्वेश्चन असं म्हणतात. ओके, या प्रश्नाचं उत्तर संबंधित मंत्री तोंडी देतात. मंत्र्यांच्या उत्तरानंतर सदस्याला पुरवणी किंवा पूरक म्हणजेच सप्लिमेंटरी क्वेश्चन विचारू शकतो. मंत्र्यांना म्हणजे समजा मी काहीतरी प्रश्न विचारला XYZ की बा मणिपूरमध्ये जो हिंसाचार चालू आहे त्याला रोखण्यासाठी सरकार काय उपाय करत आहे असा प्रश्न मी विचारला. गृहमंत्र्यांनी समजा त्याला उत्तर दिलं की आम्ही अमुक या उपाययोजना करत आहोत. त्याच्यावर जर परत त्या उत्तरातून निघणारा अजून एखादा प्रश्न मला विचारायचा असेल, पुरवणी प्रश्न, मूळ प्रश्न माझा होताच पण मंत्र्यांच्या उत्तरावरून मला अजून काहीतरी प्रश्न विचारायचा असेल तर त्याला पुरवणी किंवा पूरक प्रश्न, इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा सप्लिमेंटरी क्वेश्चन, तो मला विचारता येतो. ओके, राईट. एके दिवशी एका सदस्याला जास्तीत जास्त एकच तारांकित प्रश्न विचारता येऊ शकतो. एके दिवशी एका सदस्याला एक. ओके, म्हणजे समजा मी जर मेंबर ऑफ पार्लमेंट असेल तर मी एके दिवशी एकच तारांकित प्रश्न विचारू शकतो. राईट. ओके, आणि एका दिवसात जास्तीत जास्त 20 तारांकित प्रश्न घेतले जातात. हे थोड्या शुद्ध लेखनाच्या चुका वगैरे असतील त्या समजून घेत चला. ओके,
सो एका दिवशी एका मेंबरला एक प्रश्न विचारला येतो आणि असं करून सुद्धा एका दिवसात जास्तीत जास्त 20च तारांकित प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणजे 20 मेंबर विचारू शकतात फार फार. ठीक आहे. मात्र सभापती किंवा अध्यक्ष हे गरजेनुसार काही बदल करू शकतात. समजा काहीतरी फारच इम्पॉर्टंट मॅटर चालू आहे तर ठीक आहे बाबा, 20च्या ऐवजी 22 विचारा, 25 विचारा, ते सभापतींच्या मर्जीनुसार अवलंबून असतं. नॉर्मल कंडिशनमध्ये एका दिवसात जास्तीत जास्त 20 तारांकित प्रश्न विचारले जाऊ शकतात. अर्थात हे कामकाजाचे नियम आधेमध्ये बदलत राहतात, त्याच्यामुळे अधूनमधून संसद, डिजिटल संसद ही जी वेबसाईट आहे तिथे बघून घ्यावं. नॉर्मली अगदी असे दिवसाला महिन्याला चेंज होत नाहीये, आधेमध्ये चेंज होऊ शकतं. लेटेस्ट इन्फॉर्मेशन घेऊन घ्यायची. ओके. आता बघा 17वी लोकसभा म्हणजे जी आत्ता चालू आहे ती लोकसभा. आत्ता म्हणजे काय, मी 2024च्या फेब्रुवारीमध्ये हे बोलतोय, म्हणजे आता 17वी लोकसभा जवळजवळ संपण्यात आहे. एक मे बी 15-20 दिवसामध्ये निवडणुका लागतील, इन द सेन्स घोषणा होतील. ही 17वी लोकसभा कधी ते कधी आहे, 2019 ते 2024. या 17व्या लोकसभेच्या विंटर सेशन म्हणजे हिवाळी सत्रामध्ये एका दिवशी सगळेच्या सगळे 20 तारांकित प्रश्न घेतले गेले होते उत्तरासाठी. कारण जरी 20 तारांकित प्रश्न विचारण्याची एकूण परवानगी असली, 20च्या 20 प्रश्नांची उत्तरं त्या दिवशी दिली जातील याचा भरोसा नसतो. समजा पहिला प्रश्न सुरू झाला, त्याच्यावर पुरवणी प्रश्न विचारले गेले, उत्तर लांबलं, काहीतरी तहकूब करावं लागलं वगैरे वगैरे, तर जरुरी नाही की सगळे 20 प्रश्न घेतले जातील. 17व्या लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सगळेच्या सगळे 20 क्वेश्चन घेतले गेले आणि हे 1972 नंतरचं रेकॉर्ड आहे. याच्या आधीचं जे रेकॉर्ड होतं ते 1972 मध्ये जी 5वी लोकसभा होती 72 मध्ये, या 72 मध्ये 14 प्रश्नांची उत्तरं दिली गेली होती तारांकित. हे आपण तारांकित प्रश्नांच्या बाबतीत बोलतोय. 14 प्रश्नांची उत्तरं दिली गेली होती. हे मागचं रेकॉर्ड होतं. आता हे नवीन रेकॉर्ड झालेलं आहे की 20 प्रश्नांची उत्तरं दिली गेली 17वी लोकसभा विंटर सेशन म्हणजे हिवाळी अधिवेशन. ओके. आता हे जे आहे हे आपण बघतो आहोत की लोकसभेचं. राज्यसभेमध्ये काय आहे, राज्यसभेमध्ये अगदी अलीकडे म्हणजे 8 डिसेंबर 2014, हे बऱ्याच पुस्तकांमध्ये इन्क्लुडेड नाही आहे, त्यामुळे लक्षात ठेवा ही लेटेस्ट इन्फॉर्मेशन. 8 डिसेंबर 2014 पासून राज्यसभेमध्ये जे कमाल प्रश्न विचारले जातात त्यांची संख्यांमध्ये चेंज झालेला आहे. राज्यसभेमध्ये तारांकित जास्तीत जास्त 15, अतारांकित 160. ओके, म्हणजे टोटल किती, 175. आणि बघा हे जी संसद TV आहे त्याच्यामध्ये किंवा राज्यसभेचं जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये राज्यसभा ॲट वर्क म्हणून हे डिटेल्स आहेत. त्याच्यामध्ये बघा इथे दिलेलं आहे. हा, हे बघा हे 233व्या सेशन पासून 15 क्वेश्चन्स अँड लिस्ट ऑफ क्वेश्चन फॉर रिटन आन्सर, म्हणजे ओरल आन्सर साठी 15. ओरल आन्सर म्हणजेच काय, तारांकित प्रश्न तोंडी, आणि रिटन आन्सर म्हणजे अतारांकित 160. ठीक आहे, हा तिथला स्क्रीनशॉट आहे. ओके, सो दिस इज द, हे कसलं आहे, राज्यसभेमध्ये तारांकित किती, मॅक्सिमम 15. लोकसभेमध्ये तारांकित किती आहेत, 20. राज्यसभेमध्ये अतारांकित 160. लोकसभेमध्ये आपण बघू. सो राज्यसभेमध्ये एकूण किती, 175. ओके. आता अतारांकित प्रश्न, जो प्रश्न तारांकित नसतो त्याला अतारांकित म्हणतात. म्हणजे अतारांकितला असं स्पेशल काही दुसरं साईन करण्याची गरज नाही. ज्याला स्टार नसेल तो अतारांकित प्रश्न किंवा बिगर तारांकित प्रश्न. ओके, याचं लेखी स्वरूपात उत्तर दिलं जातं, म्हणजे याला लेखी स्वरूपात उत्तर अपेक्षित असतं, तोंडी नाही. मी प्रश्न विचारला, मंत्र्यांनी लिखित स्वरूपात उत्तर द्यायचं, ते आपल्याला मिळून जाईल. दॅट्स ऑल, विषय संपला. आणि त्याच्यामुळे याला पुरवणी प्रश्न विचारले जाऊ शकत नाही, कारण मुळात उत्तरच लेखी दिलेलं आहे, त्याच्यावर चर्चाच होत नाही. इन द सेन्स की मंत्री येऊन तोंडी सांगतच नाहीत, लेखी दिलेलं असतं ते त्या सदस्याला पोस्ट केलं जातं, बाबा हा तुमचा प्रश्न होता, हे याचं उत्तर आहे, विषय संपला. त्यामुळे पुरवणी प्रश्न विचारण्याचा संबंध नाही. सामान्यतः ज्या प्रश्नांच्या उत्तरात आकडेवारी असते किंवा खूप सखोल तपशील असतात, त्यांची माहिती अपेक्षित असते, असे प्रश्न लेखी मागितले जातात.
ओके, समजा असं काहीतरी एकदम आकडेवारीचा प्रश्न आहे की समजा असा प्रश्न आहे की लघु उद्योगांमध्ये किती उद्योगांना 1 कोटी ते 10 कोटी इथपर्यंतचं 10 वर्षाच्या मुदतीचं कर्ज दिलं गेलेलं आहे. याच्यामध्ये आकडेवारी एक्सपेक्टेड आहे, त्यामुळे याचं तोंडी उत्तर ज्याऐवजी लेखी उत्तर प्रेफर झालं. सो नॉर्मली अशा म्हणजे आयदर आकडेवारी किंवा खूप खोलातले तपशील असतील तर त्याचं उत्तर हे अतारांकितमध्ये दिलं जातं. एका दिवसात लोकसभेमध्ये जास्तीत जास्त 230 अतारांकित प्रश्न घेतले जातात. आपण राज्यसभेमध्ये बघितले होते बघा, किती होते? 160 अतारांकित, बरोबर, आणि 15 तारांकित. आता इथे आपण हे राज्यसभेत होतं ना, इथे बाजूला आपण लोकसभेमध्ये तारांकित किती? 20 मॅक्सिमम. अतारांकित मध्ये किती? जास्तीत जास्त 230. ओके, म्हणजे हे 230. थोडंसं थांबून घ्या, अजून काही ऍड होणार आहे. तसंच राष्ट्रपती शासन लागू असलेल्या प्रदेशांसाठी अजून 25 प्रश्न घेतले जाऊ शकतात. समजा ज्यावेळी लोकसभा चालू आहे, समजा त्यावेळी एखाद्या राज्यामध्ये किंवा काही राज्यांमध्ये समजा राष्ट्रपती शासन लागू असेल. आता राष्ट्रपती शासन ज्यावेळी लागू असतं त्यावेळी तिथली विधानसभा नॉर्मली सस्पेंडेड असते. मग तिथल्या विधानसभेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकत नाही. मग त्या राज्यातले खासदार हे संसदेमध्ये त्या राज्याचे प्रश्न विचारू शकतात आणि विचारले गेले पाहिजेत, कारण तिथे आता राज्य सरकारच अस्तित्वात नाहीये, तिथली विधानसभा अस्तित्वात नाहीये, तर लोकांनी प्रश्न मांडायचे कुठे? तर ते केंद्रात मांडतील, कारण त्यावेळी इनडायरेक्टली राष्ट्रपतींद्वारे केंद्र सरकारच तिथला कारभार बघत असतं त्या राज्याचा. म्हणून मग राष्ट्रपती शासन लागू असलेल्या काही राज्यांसाठी हे प्रश्न विचारले जातात. 25 मॅक्सिमम 25. सो अधिक 25 म्हणजे किती झाले? मॅक्सिमम 255. आणि अर्थात जर कुठेही राष्ट्रपती शासन लागू नसेल तर मग या 25 प्रश्नांचा संबंध नाही, मग 30 असतील, राईट. सो पण अर्थात काय की मॅक्सिमम किती घेतले जाऊ शकतात याचं उत्तर 255. आणि जर 255 हा आकडा नसेल पर्यायांमध्ये तर मग 230, राईट. ओके, थोडक्यात 255 अतारांकित. ओके, एखाद्या तारांकित प्रश्नाचे उत्तर वेळेच्या कमतरतेमुळे किंवा तहकुबीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणाने उत्तर देता आले नाही तर अशा प्रश्नाला बिगर तारांकित प्रश्न मानून त्याचं उत्तर मंत्र्यांनी प्रश्नोत्तराच्या तासाच्या शेवटी पटलावर मांडलं असं गृहीत धरलं जातं. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, समजा तारांकित प्रश्न विचारले गेले होते, समजा एका दिवसामध्ये काहीतरी 10 तारांकित प्रश्न विचारले गेले होते आणि 20 अतारांकित प्रश्न होते. आता जे अतारांकित प्रश्न असतात त्यांचं जे उत्तर लेखी दिलं जातं त्यामुळे विषय संपला. समजा 10 तारांकित प्रश्न होते पण त्या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये 5 तारांकित प्रश्नांचं उत्तर मंत्र्यांनी दिलं आणि तोपर्यंत प्रश्नोत्तराच्या तासाचा वेळ संपला. माझे उरलेले 5 होते ते काय? ते पुढच्या दिवशी जात नाहीत की ठीक आहे बा हे 5 उरले होते याचं उत्तर पुढच्या दिवशी देऊ, कारण पुढच्या दिवशी पुढचे प्रश्न असतात ना. त्यामुळे मग काय होतं, हे जे 5 उरले होते तारांकित प्रश्न यांना बिगर तारांकित समजलं जातं आणि त्याचं उत्तर लेखी देऊन टाकलं जातं आणि विषय संपतो. ओके, सो त्यांना बिगर तारांकित मानून त्यांचं उत्तर लेखी देऊन त्यांचा विषय संपतो. ओके, आता पुढचा प्रकार अल्पावधी प्रश्न किंवा अल्पसूचना प्रश्न म्हणजे शॉर्ट नोटीस क्वेश्चन. याचा अर्थ काय? आता आपण बघितलेलं आहे की तारांकित अतारांकित प्रश्नांना नॉर्मली 15 दिवसाची आधीची हे द्यावी लागते, नोटीस द्यावी लागते, करेक्ट. पण सार्वजनिक दृष्टीने जर काही एखादा अत्यंत तातडीचा प्रश्न असेल आणि एवढा 15 दिवसाचा कालावधी देणं शक्य नसेल तर तरी सुद्धा अशा तातडीच्या प्रश्नावर सरकारला प्रश्न विचारता यावा याच्यासाठी या अल्पावधी किंवा शॉर्ट नोटीस क्वेश्चनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यासाठी 15 दिवसांपेक्षा कमी कालावधीची नोटीस देखील चालते. ओके, म्हणजे 15 दिवसाची, 14 दिवसाची असू शकते, 10 दिवसाची असू शकते, 5 दिवसाची असू शकते, चालते. अर्थात तो खरोखर तातडीचा प्रश्न आहे का आणि त्याला अल्पावधी म्हणजे अल्पसूचना म्हणजे शॉर्ट नोटीस क्वेश्चन म्हणून ट्रीट करायचं का, हा निर्णय सभापतींवर अवलंबून असतो, अध्यक्षांवर अवलंबून असतो सभागृहाच्या. ओके, आता याला तारांकित प्रश्नासारखंच याचं उत्तर तोंडी दिलं जातं, मात्र पुरवणी प्रश्न विचारता येत नाही. म्हणजे थोडक्यात काय की अल्पावधी प्रश्नाला तारांकित मानलं जातं
ओके, आपल्याला माहिती आहे की तारांकित प्रश्नाचं उत्तर तोंडी दिलं जातं का लेखी दिलं जातं? तोंडी दिलं जातं. पण मूळ जो तारांकित प्रश्न आहे, मूळ तारांकित प्रश्नात आपल्याला माहिती आहे की पूर्ण प्रश्न विचारता येतात, पण अल्पावधी सूचना प्रश्न जो असतो त्याला जरी तारांकित मानलं तरी त्याच्यात मात्र पुरवणी प्रश्न विचारता येत नाही. कारण ऑलरेडी एक मोठी सवलत दिलेली असते की बाबा 15 दिवसाची नोटची गरज नाही, तातडीचा प्रश्न आहे म्हणून आम्ही विचारू देतोय, पण पुरवणी प्रश्न विचारता येणार नाहीत. नेक्स्ट, गैर सरकारी सदस्याला विचारलेला प्रश्न म्हणजे क्वेश्चन टू प्रायव्हेट मेंबर. ओके, मंत्री वगळता इतर सदस्यांना गैर सरकारी सदस्य म्हणतात. आपल्याला माहिती आहे, हे आपण बघितलेलं आहे. मंत्री सोडले तर जे इतर असतात त्यांना काय म्हणतात? गैर सरकारी, म्हणजे इंग्लिशमध्ये त्यांना म्हणतात, संसदीय भाषेत म्हणतात प्रायव्हेट मेंबर. काय? प्रायव्हेट मेंबर. तर नॉर्मली आपण बघितलंय, नॉर्मली प्रश्न कोणाला विचारतात? मंत्र्यांना विचारतात, कारण मंत्री जबाबदार असतो, तो सरकारचा प्रतिनिधी असतो. पण जर एखादं मॅटर असं असेल, एखादं विधेयक असेल, एखादं ठराव असेल आणि याच्या बाबतीत संबंधित असलेल्या एखाद्या गैर सदस्याला सरळ प्रश्न विचारता येतो. ओके, म्हणजे जर एखादं विधेयक, एखादा ठराव चर्चेमध्ये आहे आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने त्या विषयाशी संबंधित गैर सरकारी सदस्याला प्रश्न विचारणं गरजेचं आहे, असं जर सदस्याला वाटत असेल प्रश्न विचारणाऱ्याला, आणि ती यांची सुद्धा खात्री पटली असेल सभापतींची, अध्यक्षांची, तर त्या प्रायव्हेट मेंबरला, गैर सरकारी सदस्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि इतर 3 प्रश्नांच्या बाबतीत जी नॉर्मल पद्धत आहे तीच पद्धत या प्रश्नासाठी देखील अवलंबली जाते. ओके, फरक फक्त काय की तो गैर सरकारी म्हणजे प्रायव्हेट मेंबरला विचारलेला प्रश्न असतो. आता बघा, हे प्रश्न आपल्याला माहिती आहे की लोकसभेचं, राज्यसभेचं एक सेक्रेटॅरिएट असतं, म्हणजे सचिवालय असतं, ते सेक्रेटरी जनरल असतात वगैरे वगैरे सगळं. तर हे सगळं प्रश्न, आज किती प्रश्न आले, त्यातले किती प्रश्न घ्यायचे, ते कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहेत, तारांकित किती, बिगर तारांकित किती, ज्याने प्रश्न विचारलाय तो सदस्य आज हजर आहे का, ते मंत्री आज हजर आहेत का, वगैरे वगैरे, एवढं मोठं जे कामकाज असतं हे सगळं सचिवालय बघत असतं. राईट. मग जे प्रश्न असतात हे 4 प्रकारचे प्रश्न, या 4 प्रकारच्या प्रश्नांना इझिली कॅटेगराईज करता यावं, त्या यादीला इझिली कॅटेगराईज करता यावं, न वाचता सुद्धा, म्हणून या प्रश्नांच्या याद्यांना वेगवेगळ्या रंगाच्या कलरवर प्रिंट केलेलं असतं. सो तारांकित प्रश्नाला असतो हिरवा रंग, म्हणजे तारांकित प्रश्नांची यादी ही हिरव्या रंगाच्या कागदावर प्रिंट घेतलेली असते. अतारांकित प्रश्नांना पांढरा, हे मी इथे काळं बॅकग्राऊंड याच्याकरता केलं आहे की हा पांढरा, हे अक्षर पांढरे दिसतात, लक्षात ठेवा, नाही तर तुम्ही काळा समजाल. नो, पांढरा कागद. अल्पसूचना प्रश्न फिकट गुलाबी, आणि गैर सरकारी सदस्यांना विचारलेले प्रश्न पिवळा. ठीक आहे, सो हिरवा, पांढरा, गुलाबी, पिवळा. हिपा गुपी, ही पा गु पी. ठीक आहे, तारांकित, बिगर तारांकित, अल्पसूचना आणि गैर सरकारी सदस्याला विचारलेला प्रश्न. राईट, परफेक्ट. नेक्स्ट, प्रश्नोत्तराचा तास हा खालील 2 परिस्थितीत घेतला जात नाही. राष्ट्रपतींचं अभिभाषण. आता राष्ट्रपतींचं अभिभाषण 2 वेळा होतं नॉर्मली, ते आपण पुढे बघणारच आहोत, पण इथे सांगून देतो की बघा, हा इथे लिहिलंच आहे आपण, जेव्हा आधीची लोकसभा विसर्जित झाल्यानंतर निवडणुका होतात, निवडणुका होऊन ज्यावेळी नवीन लोकसभेची पहिली बैठक सुरू होते तेव्हा राष्ट्रपतींचं अभिभाषण होतं. राईट. ओके, म्हणजे आता ज्यावेळी एप्रिल मे मध्ये निवडणुका होतील, जूनमध्ये नवीन सरकार स्थापन होईल, आणि मग जूनमध्ये जेव्हा संसदेची पहिली बैठक होईल, त्या संसदेच्या पहिल्या बैठकीच्या वेळी आधी सुरुवात कशाने होते? राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होते. आणि प्रत्येक वर्षी, आता हे तर समजा नवीन लोकसभा, पण एकदाची लोकसभा तयार झाली की ती 5 वर्ष असते, मग प्रत्येक वर्षी जानेवारी नंतर पहिल्या, म्हणजे सामान्यतः अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपती संबोधित करतात, त्यावेळी देखील प्रश्नोत्तरांचा त्रास होत नाही. सो आत्ता आपण फेब्रुवारीमध्ये आहोत, 6 फेब्रुवारी आज आहे. तुम्ही 1 फेब्रुवारीला बघितलं असेल की 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडला गेला,
त्याच्या आदल्या दिवशी राष्ट्रपतींचं अभिभाषण झालं. मग त्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या दिवशी प्रश्नोत्तरांचा तास होत नाही. आणि ज्यावेळी जूनमध्ये कधीतरी नवीन लोकसभा 18वी लोकसभा अस्तित्वात येईल आणि पहिली बैठक सुरू होईल, त्या दिवशी पण राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने बैठकीला सुरुवात होईल, त्या दिवशी सुद्धा प्रश्नोत्तरांचा त्रास होणार नाही. म्हणजे काय, राष्ट्रपतींचे अभिभाषण यावेळी प्रश्नोत्तरांचा तास होत नाही. आणि अर्थसंकल्प मांडण्याचा दिवस, त्या दिवशी पण प्रश्नोत्तरांचा तास होत नाही. अर्थसंकल्प 11 वाजता मांडला जातो, तुम्हाला माहीत आहे. ज्यांनी बघितलं असेल, या 1 फेब्रुवारी 2024ला अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी 11 वाजता अर्थसंकल्प त्या दिवशी पण होत नाही. सो राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि अर्थसंकल्प मांडला जाणारा दिवस. ओके. आता मग या 2 दिवशीच प्रश्नोत्तरांचा तास होत नाही आणि इतर प्रत्येक दिवशी प्रश्नोत्तरांचा तास होतो का, तर असं नाही. काही कारणाने प्रश्नोत्तरांचा तास इतर वेळी देखील रद्द करता येऊ शकतो, परंतु या तासात विरोधी पक्ष देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करत असल्याने हा तास रद्द करणे हे प्रतिकूल पद्धतीने बघितले जाते. म्हणजे सभापती काही कारणाने नॉर्मल कंडिशनमध्ये पण प्रश्नोत्तरांचा तास कॅन्सल करू शकतात, रद्द करू शकतात, पण ते चांगल्या दृष्टीने बघितलं जात नाही. याचं कारण काय? याचं कारण म्हणजे प्रश्नोत्तराच्या तासामध्ये राष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाच्या, अर्जंट, इम्पॉर्टंट, सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे प्रश्नोत्तरांचा तास रद्द करणं याच्यावर कायम टीका होते. किंबहुना ते असं म्हटलं जातं की सरकार विरोधी पक्षांच्या प्रश्नांपासून दूर पडतं आहे, किंवा सरकारला विरोधी पक्षांना प्रश्न विचारू द्यायचे नाहीत वगैरे वगैरे, असे नॉर्मली या अँगलने त्याला बघितलं जातं. उदाहरणार्थ 2020मध्ये मॉन्सून सत्र, त्यावेळी प्रश्नोत्तरांचा तास रद्द करण्यात आला होता. तेव्हा विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली होती की देशासमोरील महत्त्वाचे आर्थिक आणि सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न विरोधी पक्षांना उपस्थित करू द्यायचे नाहीत, म्हणून सरकारने प्रश्नोत्तरांचा तास रद्द केला. तुम्ही जर बघितलं त्यावेळच्या बातम्या तर तुमच्या लक्षात येईल. त्यावेळी कोरोना चालू होता आणि त्यावेळी हाहाकार माजलेला होता. आणि त्यावेळी सरकारचं लॉजिक असं होतं की कोरोना काळ चालू आहे म्हणून प्रश्नोत्तरांचा तास रद्द करू, डायरेक्ट पुढचं कामकाज घेऊ. विरोधी पक्षांचं म्हणणं होतं की कोरोनावरच आम्हाला, कोरोनाने जो हाहाकार माजवलेला आहे आणि त्याच्यात सरकारचं अपयश आहे असं आम्हाला वाटतं आहे, ते आम्हाला हायलाईट करायचं आहे, त्याच्याशी संबंधित प्रश्न विचारायचे आहेत. त्या प्रश्नांपासून आणि प्लस कोरोनामुळे जी आर्थिक हे झालेली आहे त्याच्यापासून दूर पडण्यासाठी सरकार प्रश्नोत्तरांचा तास घेत नाही आहे, असं विरोधी पक्षांचं म्हणणं होतं. सो क्रक्स ऑफ द मॅटर इज, प्रत्येकाची आपापली बाजू आहे. क्रक्स ऑफ द मॅटर काय, याच्यावरनं कळतं की प्रश्नोत्तरांचं तासांचं महत्त्व किती आहे लोकशाहीच्या याच्यामध्ये. सो त्याच्यावर नॉर्मली जर कॅन्सल केला तर टीका केली जाते. सरकारचं आपलं पण लॉजिक असतं, राईट. सो हे सगळं होतं कशाच्या बाबतीत, प्रश्नोत्तरांच्या तासाच्या बाबतीत. क्वेश्चन आवर. पुढचा जो आवर आहे त्याला म्हणतात 0 आवर, 0 प्रहर किंवा 0 आवर. 0 प्रहर किंवा 0 आवर म्हणजे काय, प्रश्नोत्तराचा तास संपल्यापासून तर संसदेचे नियमित कामकाज सुरू होईपर्यंतचा कालावधी म्हणजे 0 प्रहर. ओके. बघा, प्रश्नोत्तरांचा तास हा 11 ते 12 असतो, आपण बघितलं. 11 ते 12 प्रश्नोत्तराचा तास संपला की लगेचच्या लगेच संसदेचं जे अदरवाईज रेग्युलर कामकाज असतं, प्रत्येक दिवशी संसदेचं ठरलेलं असतं, आज कोणती विधेयकं मांडायची आहेत, आज कोणते ठराव मांडायचे आहेत, कशावर चर्चा आहे, हे सगळं ठरलेलं असतं. ते कामकाज सुरू होण्यासाठी थोडा वेळ लागतो. जसं बघा की आपण शाळेत, कॉलेजात ज्यावेळी असतो त्यावेळी 1 तास संपला की असं नसतं की दुसरे शिक्षक अगदी दारात येऊनच बसलेले आहेत आणि हा 1 तास संपला आणि लगेच दुसरा तास सुरू झाला, असं होत नाही. दुसरे शिक्षक येतात, ती तासाची घंटा वाजते, दुसरे शिक्षक येतात, ते बसतात, आधीचं फळ्यावरचं लिहिलेलं पुसतात, सगळीकडे जरा बघतात, आपलं पुस्तक उघडतात, वह्या उघडायला सांगतात वगैरे वगैरे. हा जो मधला काळ असतो, याच पद्धतीने संसदेचा 1 तास म्हणजे हा क्वेश्चन आवर, प्रश्नोत्तराचा संपल्यानंतर नियमित कामकाज सुरू होण्याच्या मधल्या काळात त्या दिवशीचं जे कामकाज असेल त्याच्याशी रिलेटेड कागद पटलावर ठेवणे, डिस्कशन करणे, त्या सदस्यांना बोलवणे वगैरे, याच्यात थोडासा वेळ जातो. या वेळेचा उपयोग करून आता हा जो मधला वेळ असतो याला आपण 0 प्रहर म्हणतो. या प्रहराचा उल्लेख राज्यघटनेमध्ये किंवा संसदेच्या कामकाजासंबंधीच्या नियमांमध्ये कुठेही नाही. क्वेश्चन आवरचा आहे,
प्रश्नोत्तरांचा तास सुरुवातीला नव्हता, 1952 मध्ये सुरुवात, नंतर मात्र तो कामकाजाच्या नियमांमध्ये समाविष्ट झाला. पण हा जो शून्य प्रहर आहे याचा कुठेही उल्लेख नाही, घटनेत पण नाही आणि संसदेच्या कामकाजाच्या नियमांमध्ये पण नाही, कारण तो असा मधला ट्रान्झिशन पिरियड आहे. ओके, ट्रान्झिशन पिरियड आहे. तर हा जो आणि हा परंपरेने विकसित झालेला नाविन्यपूर्ण प्रकार आहे, परंपरेने विकसित झालेला. स्वातंत्र्यानंतर पहिल्या काही वर्षातच ही परंपरा विकसित झाली की बाबा आता प्रश्नोत्तरांचा तास संपला आणि अजून थोडंसं कामकाज सुरू व्हायला वेळ आहे, तोपर्यंत कोणीतरी काहीतरी प्रश्न विचारून घेतला, अशा अर्थाने ती परंपरा सुरू झाली आणि नंतर तो पायंडा पडून गेला. ओके, आता याच्यात सुद्धा देशासमोर असलेले महत्त्वाचे प्रश्न तातडीने उपस्थित करायचे आहेत, परंतु प्रश्नोत्तरांच्या तासासाठी आवश्यक असणारी अग्रिम सूचना दिलेली नाही, कारण प्रश्नोत्तरांच्या तासाला 15 दिवसाची अग्रिम सूचना आवश्यक असते. इव्हन जे त्याच्यातले अल्पावधी प्रश्न आहेत त्याच्यासाठी पण 15 दिवसांची नाही, पण 15 दिवसांपेक्षा कमी काही ना काही दिवसांची नोटीस लागते. पण असं काहीच शक्य नसेल आणि तरी इम्पॉर्टंट प्रश्न असेल की नोटीस बिटीस देणं शक्य नाही, असे तातडीचे प्रश्न उपस्थित करायला सभापती किंवा अध्यक्ष परवानगी देऊ लागले, कारण प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर संसदेचे पूर्वनियोजित कामं सुरू व्हायला थोडा वेळ लागतो आणि तेवढ्या वेळात अशा तातडीच्या प्रश्नांवर चर्चा होऊ शकते, म्हणून त्याला परवानगी देण्यात येऊ लागली. ओके, ज्या 2 परिस्थितीत प्रश्नोत्तरांचा तास रद्द केला जातो त्याच 2 परिस्थितीत साधारणतः शून्य प्रहर देखील रद्द केला जातो. म्हणजे काय, राष्ट्रपतींचं अभिभाषण आणि अर्थसंकल्पाचा दिवस, या 2 वेळी जसा प्रश्नोत्तरांचा तास रद्द करता येऊ शकतो तसा शून्य प्रहर सुद्धा रद्द करता येऊ शकतो. ओके, आता बघा जे संसद टीव्ही आहे, संसद टीव्ही मध्ये जे FAQ दिलेले आहेत त्याच्यामधला मी काही पार्ट घेतलेला आहे. हा टाइम इमिडिएटली फॉलोइंग द क्वेश्चन आवर अँड लेइंग ऑफ पेपर्स अँड बिफोर एनी लिस्टेड बिझनेस इज टेकन अप इन द हाऊस. ओके, म्हणजे याला शून्य प्रहर. ॲज इट स्टार्ट्स अराउंड 12 noon इट इज टर्म्ड ॲज 0 hour. 12 वाजता बघा, 12ला शून्य प्रहर म्हणतात. ओके, खरं तर रात्रीच्या 12ला पण शून्य प्रहर म्हणतात, किंवा रात्रीच्या 12ला शून्य प्रहर म्हणतात, कारण तिथून सुरू होतो दिवस. सो 12ला शून्य प्रहर म्हणतात. सो नॉर्मली 12ला शून्य प्रहर म्हणतात म्हणून, आणि हा बरोबर प्रश्नोत्तरांचा तास 11 ते 12 असतो. या 12ला हा शून्य प्रहर सुरू होतो, म्हणजे 12ला हा तास सुरू होतो आणि 12ला आपण शून्य प्रहर म्हणतो, म्हणून याला या वेळेला शून्य प्रहर असं म्हणण्याचा पायंडा पडला. मेंबर्स गिव्ह नोटीस बिटवीन 8:30 to 9 AM एव्हरी डे टू द स्पीकर. आता याला आपल्याला माहित आहे की प्रश्नोत्तरांच्या तासाला 15 दिवस किंवा 15 दिवसापेक्षा कमी का असेना पण काही ना काही दिवसांची नोटीस द्यावी लागते. शून्य प्रहरातलं त्याच दिवशी 8:30 ते 9च्या दरम्यान नोटीस देता येऊ शकते, म्हणजे त्याच दिवशी सकाळी. ओके, कशाला, शून्य प्रहरातल्या प्रश्नांना. ओके, स्पीकर मे अलाउ ऑर नॉट अलाउ, म्हणजे शून्य प्रहरातला जो प्रश्न आहे 8:30 वाजता जर कोणी घेऊन गेला की मला 0 hour मध्ये हा प्रश्न उपस्थित करायचा आहे, त्याला परवानगी द्यायची का नाही द्यायची हे कोण ठरवेल, सभापती किंवा अध्यक्ष ठरवतील. 0 hour नॉट फॉर्मली रेकग्नाइज इन पार्लमेंटरी प्रोसिजर, आपण बघितलं की याचा कुठेही उल्लेख नाही. 20 मॅटर्स पर डे ॲज पर देअर प्रायोरिटी अलाउड, मॅक्सिमम 20 मॅटर्स अलाउ करता येऊ शकतात, म्हणजे केले जातात. ऑर्डर डिसाइडेड बाय स्पीकर, आणि ते 20 प्रश्न जे आहेत, 20 मॅटर्स जे आहेत शून्य प्रहरामध्ये, ते कोणत्या क्रमाने घ्यायचे, कोणता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कोणता त्यापेक्षा कमी इम्पॉर्टंट, हे कोण डिसाईड करेल, सभापती किंवा अध्यक्ष. फर्स्ट फेज, याच्यात 2 फेज असतात. 5 मॅटर्स ऑफ अर्जंट नॅशनल और इंटरनॅशनल इम्पॉर्टंट. ओके, सो पहिले 5 मॅटर्स असतात ते फर्स्ट फेजमध्ये घेतले जातात, की जेव्हा जस्ट क्वेश्चन आवर संपला आहे आणि आता बाकीचे जे रेग्युलर कामकाज आहे त्याचे पेपर्स वगैरे प्रेझेंट केले जात आहेत, त्याच्या दरम्यान पहिले 5 अर्जंट आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाचे असलेले हे घेतले जातात. आणि सेकंड फेजमध्ये रिमेनिंग ॲडमिटेड मॅटर्स ऑफ अर्जंट इम्पॉर्टन्स आर टेकन आफ्टर 6 PM ऑर ॲट द एंड ऑफ द रेग्युलर बिझनेस. सो पहिले 5 मॅटर हे ते 12 वाजताच घेतले जातात आणि उरलेले मॅटर आहेत ते संध्याकाळी 6 वाजता रेग्युलर कामकाज संपतं ना संसदेचं, मग 6 नंतर घेतले जातात त्या 20 पैकी उरलेले प्रश्न. ओके, राईट.
नो प्रोव्हिजन इन द रूल्स रिगार्डिंग 0 आवर. आपण माहीतच आहे की शून्य प्रहराचा कुठे उल्लेखच नाही, त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड काही नियमच नाही आहेत. आणि त्याच्यामुळे नो मॅक्सिमम लिमिट ऑन द नंबर ऑफ मॅटर्स दॅट कॅन बी रेज्ड ऑन अ डे. जरी 20 हे असतं तरी सुद्धा तशा अर्थाने, हे कुठून घेतलं आपण, क्रेडिट टू संसद TV. ओके, ही मी लिंक दिलेली आहे. सो तशा अर्थाने काही नियम नाहीत. नॉर्मली 20 घेतले जातात, परंतु कुठलंही तसं लिमिट नाही, कारण तिथे कुठे मेन्शन नाही आहे. ही सगळी फक्त परंपरा आहे, त्यामुळे कितीही मॅटर घेतले जाऊ शकतात. ओके, राईट. परफेक्ट. सो दिस इज 0 आवर. सो संसदेच्या कामकाजातले हे 2 अत्यंत महत्त्वाचे तास आहेत. कोणते? एक म्हणजे क्वेश्चन आवर म्हणजे प्रश्नोत्तरांचा तास, आणि दुसरं म्हणजे शून्य प्रहर म्हणजे 0 आवर. राईट. आता प्रत्यक्षात हे झालं कामकाजाच्या बाबतीत, म्हणजे कसं सुरू होतं. आता प्रत्यक्षात कामकाज कसं चालतं, त्याच्या नोटिसेस म्हणजे काय, मोशन्स म्हणजे काय, रिझोल्युशन्स म्हणजे काय, ते आपण पुढच्या लेक्चरपासून सुरू करू. राईट. थँक्यू व्हेरी मच.